आज माऊलींचा प्रस्थान सोहळा पार पडणार आहे आणि आपल्यासोबत आहेत या माऊली संस्थांच्या विश्वस्त आणि पहिला महिला विश्वस्त रोहिणीताई पवार। काय सांगाल? आज खूपच आनंदाचा दिवस आहे आणि लाखो भाविक येऊन राहिलेले आहेत 2 दिवसांपासून आळंदीमध्ये। परंतु आज गुरुवार असल्या कारणाने आमची नेहमीची आपली जी गुरुवारची पालखी आहे ती पालखी प्रस्थान आधी होणार आहे, ती पालखी आपली निघणार आहे। त्याच्यानंतर माऊलींचं प्रस्थान जे आहे ते नेहमीपेक्षा थोडंसं उशिराने यावर्षी केलं जाणार आहे। त्यामुळे साधारणतः 6 वाजता आपण दिंड्या ज्या आहेत त्या आतमध्ये सोडायला सुरुवात करणार आहोत आणि अंदाजे 8 वाजता आपल्या माऊलींचं आज प्रस्थान होईल असं चित्र एकंदरीत दिसून येत आहे। यावर्षी किती दिंड्या सहभागी होणार आहेत? दिंड्या आपल्या नेहमीच्याच दिंड्या आहेत, परंतु मानाच्या ज्या आपण आतमध्ये सोडतो रथाच्या पुढे आणि मागे अशा 47 दिंड्या ज्या आहेत ह्या आतमध्ये आपण सोडणार आहोत। यावर्षी पाहिलं तर पाऊस मुबलक प्रमाणात झाला आहे, शेतकरी राजा सुकवलाय, त्यामुळे वारकऱ्यांची संख्या पण वाढण्याची शक्यता आहे। तर त्याबाबत काही विशेष नियोजन केलंय? अगदी खरी गोष्ट आहे आणि पावसाने खूपच मोठ्या प्रमाणात हजेरी लावलेली आहे। इंद्रायणी नदी सुद्धा दुतडी भरून वाहत आहे। तर याची कल्पना जणू काही आम्हाला आधीच आली होती असं म्हणायला हरकत नाही, कारण ज्यावेळेस आम्ही प्रशासनासोबत मीटिंग्स केलेल्या त्यावेळेला आम्ही नगर परिषद असेल, महानगरपालिका आहे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आहे, तसेच आपले पोलीस प्रशासन आहे, यांच्याशी बोलत असताना आमचं लक्षात आलं की यावर्षी खूप जास्त पाऊस पडेल। तर भक्ती सोपान पूल जो आहे हा आम्ही आधीच वापरणार नाही असं एकदम स्पष्टपणे म्हणजे सर्व विश्वस्तांनी मिळूनच असं आम्ही क्लिअर कट सांगितलं होतं। आणि अवघ्या 8 ते 10 दिवसामध्ये आपल्याला फॅब्रिकेशनचा एक नवीन पूल जो आहे हा बांधकाम करून मिळालेला आहे आणि त्याचा अत्यंत चांगल्या पद्धतीने उपयोग जो आहे हा आता सध्या होत आहे आणि पूर्ण जे दर्शन रांग आहे ती त्या पुलावरूनच आपली चालू आहे। खरं तर तुम्ही पहिल्या आणि एकमेव महिला विश्वस्त आहात, तर महिलांची बऱ्याच वेळा गैरसोय होताना दिसते, तर तुम्ही त्यासाठी काही विशेष काय केलंय? महिलांची गैरसोय होते ही गोष्ट खरी आहे, परंतु वारीमध्ये चालत असताना महिलांची संख्या सुद्धा तेवढंच जास्त प्रमाणात आहे आणि आम्ही जास्तीत जास्त काळजी घेण्याच्या हिशोबाने वारीमध्ये चालत असणाऱ्या महिलांसाठी पिंक टॉयलेट्स जे आहेत ती यावर्षी नवीन संकल्पना आपण केलेली आहे आणि आम्ही प्रशासनाला सुद्धा विनंती केलेली आहे। जास्तीत जास्त पिंक टॉयलेट्स जे आहेत हे वारीच्या नियोजनामध्ये वारीच्या वाटेवरती हे उपलब्ध करून मिळणार आहेत, ती एक आम्ही सोय केलेली आहे। तसंच मी स्वतः एक महिला विश्वस्त म्हणून आणि एक प्रतिनिधी म्हणून सर्व दिंड्यांना स्वतःहून भेट देणार आहे आणि जर महिलांच्या ज्या काही अडचणी आहेत ते स्वतः आम्ही सर्व विश्वस्त म्हणून जेवढं जास्तीत जास्त आम्हाला निरसन करण्याचा प्रयत्न करता येईल तेवढे आम्ही नक्की करू। या आहेत महिला विश्वस्त ज्ञानेश्वर माऊली संस्थांच्या विश्वस्त रोहिणीताई पवार, ज्या म्हटलात की मी स्वतः जाऊन दिंडीची पाहणी करणार आहे, तिथं स्वतः लक्ष घालणार आहे। कॅमेरामॅन अभिजित पिसेसह भाग्यश्री देशपांडे, TV9 मराठी, आळंदी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।